फिल्म अभिनेत्री शिवसेना नेत्या दीपाली सय्यद भोसले सध्या आमच्यासोबत आहे. ताई, महाराष्ट्र ॲप्स्टीन फाईलची शूटिंग सुरू झाली आहे, टीजर पण लॉन्च झालं आहे. काही सांगणार कसं प्रकारची मूवी असणार आहेत, कसं कधी रिलीज होणार आहेत, कारण प्रेक्षकांना खूप त्याची वाट पाहत आहेत, कधी बघणार? आताच सुरू झालं शूटिंग आणि शूटिंग होऊन आता टीजर पण लॉन्च झालं आहे. टीजर सगळ्यांनी बघितलं आणि खूप त्याला प्रतिसाद चांगला देत आहेत आणि रिलीज हा 2 ऑक्टोबरला आहे. शूटिंग पूर्णपणे वेगवेगळ्या लोकेशनमध्ये चालली आहे आणि शूटिंगमधून मजा येते करायला, शूट करताना सुद्धा. कारण एक हा वेगळा सब्जेक्ट आहे. हा असा सब्जेक्ट नाही आहे जो म्हणतात ना की कॉमेडी सब्जेक्ट आहे किंवा एक हा रिअल सब्जेक्ट आहे आणि हा रिअल सब्जेक्टमधून लोकांपर्यंत रियालिटी पाठवून लोकांना अवेअर करणं की ह्या अशा प्रकारचे भोंदूबाबा येतील. हे आज असे अनेक घेऊन गेलेत आणि ह्याच्या पुढेही अनेक येणार आहेत, पण त्यांच्यापर्यंत थांबवणं, आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून ही फिल्म आहे. तुमची भूमिका याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांची आहे, पण बाकीची जी भूमिका आहे, अजितदादा पवार असो किंवा बाकीचे जे नेते मंडळी आहेत, त्यांची भूमिका कोण कोण करणार आहेत आणि कोणाकोणाची भूमिका आहे याच्यामध्ये? अजून बरेच कलाकार आहेत आणि बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत त्याच्यात. ते एक स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत येईल, कारण मी प्रत्येकाचं नाव आता ओपन केलं तर मग ती मजा राहणार नाही. आणि प्रत्येक नेत्यांचे ह्याच्यात रोल आहे आणि कारण ह्या चित्रपटामध्ये सगळ्यांचा काही ना काहीतरी सहभाग असल्यामुळे प्रत्येकाचा रोल तर नक्कीच आहे. एकनाथ शिंदे साहेब पण आहेत त्याच्यामध्ये? हो, आहेत ना. अजून कोण आहेत? बरेच जण आहेत, बरेच कलाकार आहेत. तुम्ही जेव्हा हा पिक्चर काढणार होते तेव्हा तुम्हाला अनेक धमक्या पण येत होत्या, फोनवर धमकी येत होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता काय परिस्थिती? आता पण धमकी येत आहेत की आता थांबलेत? नाही, आता थोडंसं स्टॉप केलं आहे, पण कुठेतरी ते असतं धाकधूक शूट करताना, तर तिथे मला दिली आहेत सगळ्यांनी, गार्ड्स वगैरे ठेवलेत. पण कुठेतरी ती मनात भीती आहे अजूनही. अजून त्याच्यानंतर कोणाचा फोन आलेला नाही आहे, पण ते एक म्हणतात ना कुठेतरी, आता मी जिथे ते शूटिंग करतो तर तिथे असं कुठेतरी फिलिंग असते की काहीतरी होऊ शकतं, काहीतरी होईल. कारण त्याच्यामुळे सगळे खूप अवेअरनेस ठेवून, आजूबाजूला गार्ड्स वगैरे ठेवूनच शूट करतो आहे. पण सर्वात मोठी हा एक प्रश्न उपस्थित होत आहेत की तुम्ही तक्रार का नाही केली आतापर्यंत त्या प्रकरणामध्ये? मी तक्रार ॲक्च्युली काय झालं की मी जेव्हा फोन आला त्याच्यानंतर तुम्हीच सगळेजण एवढे मागे लागलात की हे करा, पण त्याच्यानंतर शूट सुरू झालं आणि याच्यात राहिलं तर मला असं वाटत होतं की माझा अजून एखादा फोन आला असता तर मग मी जाऊन तक्रार केली असते त्यांच्याबद्दल. पण तो काही फोन मला आला नाही. मग कुठेतरी असं वाटलं की थांबूया आपण, नंतर मग हे करू. पण हे मनात राहिलंच की हो, अरे नॉर्मल तरी तक्रार करू शकले असते, मी करायला हवी होती. आणि त्याच्यानंतर आता जसं गार्ड्स घेऊन फिरतेच आहेत लोक, पण जर तिथे एक नॉर्मल पण तक्रार केली असती तर चाललं असतं. मी काही व्हायरल फोटो बघितले त्याच्यामध्ये, जे तुमच्या शूटिंग चालू आहे त्याच्या, तुम्ही सेम टू सेम जे रुपाली चाकणकर आहेत ना त्यांच्यासारखं दिसतात. त्याच्यासाठी तुम्ही किती महिन्यापासून मेहनत करत होती आणि त्याच्यासाठी काय काय तुम्ही प्रयत्न केले आहेत की सेम दिसलं याच्यापैकी? मी ॲक्च्युली त्यांचा लूक बघितला की कशा पद्धतीने करायला. माझी टीम आहे, मग त्यांनी त्याच्यावर सर्च केलं की बाबा काय घालतात, कशा पद्धतीने साडी नेसतात, कशा पद्धतीने हेअरस्टाईल असते आणि मग त्यांचं ज्वेलरी काय असते. तर ते सगळं सर्च केल्यानंतर आम्ही तो लूक फर्स्ट डेला आम्ही तो लूक प्रॉपर आणला. मग ते एक फोटोशूट करून बघितलं की हे करेक्ट जात आहे. मग त्या पद्धतीने आम्ही ते डिसाईड केलं आणि मला असं वाटतं काल टीजर बघितल्यानंतर लोकांना प्रचंड आवडला आहे की तो लुक सेम आलेला आहे, त्यामुळे छान वाटतंय. रुपाली ताईला पण पाठवणार आहेत का तुम्ही की बघा कसं वाटतं? नाही, अजून तरी नाही पाठवला, पण मी पाठवेन. असं काही नाही, मी पाठवेन आणि बघायला सांगेन, बघा म्हणून कसं वाटतंय. शूटिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांना दाखवणार मूवी देखण्यासाठी तुम्ही हे करणार निमंत्रण? शूटिंग आता हा फिल्म आहे, जर असे प्रत्येकजण पिक्चर बघणारच आहेत आणि मला असं वाटतं की त्यानेही हा पिक्चर बघावा की की हा चित्रपटामार्फत काय दाखवत आहेत, कसं झालं आहे, काय आहे. कुठेतरी प्रत्येकजण इन्वॉल्व आहेत आणि जे ह्याच्यात इन्वॉल्व आहेत त्यांनी प्रत्येकाने बघावं.
आतापर्यंत जी बातमी आली होती अशोक खरात त्यांच्याबाबत, त्याच्यापेक्षा जास्ती किंवा त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय या चित्रपटात दिसणार आहे? मी त्याला सांगितलं ना, की ॲक्च्युली चित्रपटामध्ये कसं कशा पद्धतीने एखादी स्त्री किंवा एखाद्या ह्या म्हणतात ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक लाईन असते जिथे आपण श्रद्धा ठेवून बाबांकडे जातो. कोणीतरी सांगतं की हे मला दुःख आहे, हे मला त्रास झाला आणि ह्या त्रासातून मला बाहेर काढण्यासाठी हे हे आपण करू शकतो. आणि त्यासाठी आपण एखाद्याचं नाव सांगतो की हा बाबा इकडे जाऊन भेट, हा तुझं सगळं काही करू शकेल. आणि हे मला वाटतं हे प्रत्येक जण करतं. हे असं नाही की कोणी नाही करत, कारण कुठेतरी असं वाटत असतं की आपल्या ह्याच्यातून बाहेर यावं, या दुःखातून बाहेर यावं. पण अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या आपलं घर वाचवण्यासाठी, घरासाठी काही प्रॉब्लेम्स ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी तिथपर्यंत पोचतात. तर त्याच्यातलं ते एखादं माध्यम असतं जे सांगतं की बाबा हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. हे चांगलं आणि वाईट सांगणारी पण व्यक्ती बरोबर असली पाहिजे, की तिने ते सांगितलं पाहिजे की ही व्यक्ती बरोबर आहे, इथे गेलं तर तुमचं सगळं निर्मूलन होईल. पण तिथे गेल्यानंतर जर तुमचा असा वापर केला जात आहे, याच्यातून बाहेर येत आहे, तर हे सगळं लोकांना कळलं तर पाहिजे. लोकांना कळणार कसं की बाबा आपल्याला इथे जायला नाही पाहिजे, अशा अशा ठिकाणी प्रत्येक वेळी ह्याच्यातून आपण बाहेरच येऊ शकतो असं नसतं. तर हे सांगण्याचा प्रयत्न आहे. पण तुम्हाला वाटतं की जेव्हा चित्रपट बाहेर येईल, लोक बघितल्यानंतर अशा प्रकारचे बाबापासून सावध राहणार? राहणार ना, का नाही राहणार? लोकांना कळलं तर पाहिजे की बाबा नुसतं असे धागे दोरे बांधून देणारेच नसतात, तर ह्याच्या पलीकडेही जाऊन तुमच्याकडे भरपूर कृत्य करून घेणारे असतात. हे कळणार कसं मग? ते त्यांना कळण्यासाठी हे होणं गरजेचं आहे, ते लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे की बाबा अशा पद्धतीने पण बाबा असतात जे आपल्याकडनं नको ते कृत्य करून घेतात आणि तिथे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनेक असे ठाकरे गटाचे नेते असो किंवा अंजली दमानी असो, हे मुद्दे बाहेर काढले होते. दररोज माध्यमात मीडियामध्ये येऊन ते त्याच्याबाबत सांगत होते. ते या लोकांची पण याच्यामध्ये काही आहे का? सुषमा अंधारे किंवा अंजली दमानी किंवा बाकीची जी लोक आहेत ते? सगळ्यांचे आहेत, प्रत्येकाचे ह्याच्यात आहे. जे जे ह्या केसमध्ये इन्वॉल्व आहेत ते प्रत्येकाचं काही ना काही ते त्यात पात्र आहे आणि ते सगळं काम करणार आहेत. सो ते सगळ्यांचेच आहे. म्हणजे मग सुषमाताई असू देत, अंजना दमानियाताई असू देत, सगळे जे काही आहे त्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा थोडा ना छोटा मोठा वाटा आहे प्रत्येकाचा ह्याच्यात. तर त्यांनी चेहरा बघावं स्क्रीनवर आपण कसे आहोत. तर झाला भोंदू खरातबद्दल. आता ऑपरेशन 2 ची जोरदार चर्चा आहे सध्या. 6 खासदार जे ठाकरे गटात होते तुमच्याकडे आलेत. याच्यावर पण पुढचा चित्रपट किंवा तुम्ही मूवी वगैरे करणार आहेत का, काढणार आहे त्याच्यावर? मूव्ही वगैरेची गोष्ट ती अचानक सगळ्या गोष्टी होत असतात. आणि पण हे जे काही झालं ते बघा, आजपर्यंत राजकारणामध्ये असं फुटाफुटीचं राजकारण बराच वेळ झालेलं आहे. प्रत्येकजण फुटतं, इकडे येतं तिकडे जातं, हे होतच असतं. आणि त्याच्यातच जर अशा पद्धतीने जर होऊन पक्षामध्ये आलेले आहेत तर पक्ष वाढतो, ताकद वाढते काम करण्याची. प्रत्येकाला प्रत्येक जो खासदार आमदार असतो त्यांना त्यांचं काम होणं गरजेचं असतं, तेव्हा ते गरीब लोकांचं काम करून देणार. तर वरून त्यांचे सँक्शन होणार तर ते जाऊन खाली काम करणार. आणि प्रत्येकाने विचार करूनच प्रत्येकजण शिवसेनेतच आलेत, त्यामुळे चांगलंच झालं जे काय. पण खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरे स्वतः जे खासदार फुटले 6, त्यांच्या मतदारसंघात जाऊन लोकांसोबत संवाद साधणार आहे. काय वाटतं, काही बदल होणार आहेत का संवाद साधल्यानंतर? बदल मला नाही वाटत. आता सध्या जे बाहेर मी बघते त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी थोडंसं लवकर सुरू केलं असतं तर मला असं वाटतं हा प्रकार खूप आधी हे सगळे जाणारे थांबले पण असते. आणि आता केलं तर मला असं वाटतं इन फ्युचर उद्धव साहेबांना काहीतरी हेल्प होऊ शकते, तर त्यांनी करावं, जावं मतदारसंघात आणि काम करावं. खासदार फुटीनंतर संजय राऊत यांच्या दररोज काही ना काही नवीन एक बयानबाजी केली जाते, टीका केली जातात. आज त्यांनी सांगितलं आहे की एकनाथ शिंदेपासून जे मुख्यमंत्री ते पण सावध राहत, तुम्हाला पण फोडू शकतात. तुम्हाला वाटतं असं होऊ शकतात? त्यांनी एक टोला मारला आहे तसं. राऊत साहेबांचं कसं झालं आहे की राऊत साहेब जेव्हा म्हणजे मी पण होते तेव्हा राऊत साहेब मला माहिती आहे की प्रत्येकाला असं ॲग्रेशन करायचं की बोला बोला बोला, तुम्ही करा, तुम्ही हे करा आणि तेच बोलायला लावायचे. आणि आता पण ते स्वतः ते करतायत आणि ते त्यांचं रोजचं नियम आहे. आज उठायचं, सकाळी बोलायचं, उद्या बोलायचं, ते हे त्यांचा रोजचा नियम आहे आणि ते सातत्य त्यांनी ठेवलं आहे.
ते दुसऱ्यांकडनं करून घेतात आणि ते स्वतःही करतात. त्याच्यामुळे ते चालू आहे त्यांनी आणि मला असं वाटतं ते सातत्य करत आता मला माहिती नाही त्यांचं काय होईल, पण कुठेतरी आता राऊत साहेबांनी पण थांबलं पाहिजे. शेवटी घर एकच होतं, घरातलीच लोक आहेत सगळे आणि त्या घरातल्या एकत्र लोकांमध्ये जर माणूस इकडे तिकडे जात असतील, तुम्हाला सांगत असतील किंवा गेले असतील, तर प्रत्येकाला जाताना एखादा बाप असतो तेव्हा जाताना म्हणतो ना का बाबा काहीतरी चांगलं होऊ, तुझं चांगलं झालं पाहिजे, तुझं फ्युचर चांगलं, ना की मागून शिव्यागळ्या घालून त्यांना इतकं टॉर्चर करणं हे बरोबर नाही. शेवटचा प्रश्न आहे की तुमचे चित्रपट आल्यानंतर लोकांना पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये काही राजकीय बदल होऊ शकतात, राजकीय वातावरण तापलं जाईल का, तुम्हाला असं वाटतं? राजकीय वातावरण तापलं जाईल असं म्हणजे मला असं वाटतं की सगळे अवेअर तरी होतील की बाबा आपण अशा प्रकारे कुठेही जाऊन आपण नेता होता नाही किंवा आपल्याला अशा पद्धतीने काही आपल्याला पदबिदं मिळत नाहीत. आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागते आणि मेहनतीनंतर तुमच्यात जर ते असेल तर ते नक्की तुम्हाला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा आणि अवेअरनेस होईलच, 100% होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.